गेल्या 2 दिवसापूर्वी उत्तराखंड कोटद्वार या ठिकाणी एका मुस्लिम बुजुर्ग दुकानाच्या बाबा नावाचे दुकान असल्याने काही हिंदुत्ववादी संघटना बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला। त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही हे नाव काढून टाका। अशा पद्धतीने काही लोक त्या ठिकाणी त्याच्यावर दबाव आणण्याचं काम करत होते। जवळच असलेल्या एका दीपक कुमार नावाच्या व्यक्तीने तिथं आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कशाला जात धर्म आणि भाषा अशा पद्धतीने तुम्ही वातावरण खराब करता। तर त्या टायमाला त्या लोकांनी विचारलं की तुझं नाव काय आहे, तर बोले त्यांनी असं सांगितलं की मेरा नाम मोहम्मद दीपक आहे। तर हा विषय संपूर्ण उत्तराखंड या ठिकाणी तो व्हायरल झालेला आहे आणि आज त्याच्यावर स्वतः दीपक कुमारवर अनेक प्रकारचा अन्याय तिथं सुरू आहे। पोलिसांनी खोटी FIR त्याच्यावर दाखल केलेली आहे। त्याच्या मुलीला आता शाळेमध्ये जाण्यासाठी त्याला त्याच्यावर बंदी आलेली आहे। त्याच्या मालकीचा असलेला जिम तेही बंद करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारचा अनेक अन्याय अत्याचार त्याच्यावर होत आहे। म्हणून आज आमची संघटना मूल निवासी मुस्लिम मंचाच्या वतीने पुणे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी दुपारी 3 वाजता आंदोलन होणार आहे। अशा प्रवृत्तीच्या विरोधात जे लोक जे धर्मांध शक्ती आहे, जे लोक जाती तणाव निर्माण करतात त्याचा कुठेतरी बिमोड झाला पाहिजे आणि जे लोक मानवतासाठी पुढे येतात त्यांचं समर्थन झालं पाहिजे। या हेतूने आमचा हा एक आंदोलन होणार आहे। आपण त्या सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा एवढीच विनंती करतो। मी अंजुम इनामदार, अध्यक्ष मूल निवासी मुस्लिम मंच।